आज आपण इथे पाहणार आहोत मुळ्याचे पराठे एकदम साध्या सोप्या पद्धतीने। तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी इथे मी 2 मुळे घेतले आहेत आणि या पद्धतीने इथे मुळ्याचे साल काढून घ्यायचे आहेत। तर इथे मुळाचे साल आपले काढून झाले आहे। तर इथे आपण मुळा खिसून घ्यायचा आहे खिसणीने। तर मी इथे खिसणी घेतली आहे आणि या पद्धतीने इथे मुळा खिसून घेत आहे। तर इथे सर्व मुळा आपला खिसून झाला आहे। त्यानंतर इथे किचन वाट्यावरती एक कपडा ठेवायचा आहे। त्यानंतर इथे एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि भांड्यामध्ये या पद्धतीने मुळं घालायचं आहे। त्यानंतर इथे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आहे। त्यानंतर इथे चवीप्रमाणे लाल मिरची पावडर घालायची आहे, चवीप्रमाणे हळद घालायची आहे, चवीप्रमाणे इथे गरम मसाला घातला आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे। त्यानंतर इथे अर्धा चम्मच ओवा घेतला आहे आणि व्यवस्थित मुळ्यामध्ये या पद्धतीने मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे किती गरज वाटते तिथपर्यंत गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि व्यवस्थित या पद्धतीने मुळामध्ये पीठ सर्व मिक्स करायचं आहे। त्यानंतर इथे किती गरज वाटते तिथपर्यंत पाणी घ्यायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण गव्हाचं पीठ मळतो त्याच पद्धतीने इथे मुळीच्या पराठ्याचं पीठ मळायचं आहे। त्यानंतर इथे तेल घालायचं आहे। तर तेल किती गरज वाटते तिथपर्यंतच घ्यायचं आहे आणि परत हे पीठ इथे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तर इथे मस्त आपलं पीठ मळून झालं आहे। त्यानंतर इथे सुकं पीठ घ्यायचं आहे आणि पराठा लाटायला घ्यायचा आहे। तर पराठा लाटायसाठी सर्वात आधी इथे गोळा तयार करायचा आहे पिठाचा आणि सुकं पीठ एकदाच लावायचं आहे आणि त्यानंतर हा पराठा इथे लाटायचा आहे। तर इथे आपला मस्त असा पराठा लाटून झाला आहे आणि तवासुद्धा आपला गरम झाला आहे। तर तव्यावरती हा पराठा घालायचा आहे। त्यानंतर हा पराठा पलटी करायचा आहे। त्यानंतर इथे दोन्ही बाजूने तेल लावायचं आहे आणि खरपूस असा मस्त हा पराठा इथे भाजून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त चविष्ट मुळीचा पराठा आपला तयार झाला आहे। असेच छान छान रेसिपी पाहण्यासाठी भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।